सामना पाहतोय. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना विहान स्पोर्ट्स साळेल वर्सेस वेताळेश्वर आजगाव संघ. विहान स्पोर्ट्स साळेल संघ नाणेफेक विन होतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. मागचा सामना आपण जो पाहिला सुरेख सामना, बबेलची धुवाधार फलंदाजी, परंतु थोडस फलंदाजीमध्ये थोडस कमतरता आपण पाहतोय. त्यामुळे 22 धावसंख्येने विजयी होतोय संघ. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल, खास करून ताऊ नाईकची फलंदाजी, तसेच राजाराम गवस जो मॅन ऑफ द मॅच ठरला. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली, अष्टपैलू कामगिरी. आणि वेताळेश्वर आजगाव वर्सेस विहान स्पोर्ट्स साळेल संघ, दोन बलाढ्य संघांची दुसरी लढत आपल्याला आता पाहायला मिळते काजरावाडी ग्रीन पार्क मैदानामध्ये. सलामीची जोडी आजगाव संघाकडून सुनील मालवणकर मॅन फ्रॉम मालवण आणि मॅन फ्रॉम शिरोडा अक्षय घाटवळ मैदानात पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांची एक एक हाफ सेंचुरी या स्पर्धेत झालेली आहे. अजून एक हाफ सेंचुरी निघेल का? येणारी 6 षटकांमध्ये आपण पाहू शकेल. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. वेताळेश्वर आजगाव वर्सेस विहान स्पोर्ट्स साळेल संघ. प्रथम विहान स्पोर्ट्स साळेल संघ नाणेफेक विन होतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. स्ट्राईकवर सुनील मालवणकर पाहायला मिळत आहेत, त्याच्या बॅटमधून रन्स निघत आहेत. आणि नॉन स्ट्राईकला अक्षय घाटवळ पाहायला मिळतोय. संघाचा आयकॉन सर सुनील मालवणकर. आणि समोर पाहायला गेलं तर विहान स्पोर्ट्स संघाचा आयकॉन दर्पण आचरेकर मॅन फ्रॉम देवगड आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम आचरा. निर्धारित 6 षटकांचा सामन्याला सुरुवात होते. इनिंगसाठी फक्त 30 मिनिटांचा कालावधी दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाचे कर्णधारांनी. आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानात पाहायला मिळतोय शाहिद होलसेकर पाहायला मिळतोय. ज्यांनी पहिल्या दिवशी धुवाधार गोलंदाजी केली होती तोच मैदानात शाहिद होलसेकर पाहायला मिळतोय. टायमर सुरू करण्यात आलेला आहे. आणि नोंद घ्या, प्रत्येक इनिंगला 30 मिनिटाचा कालावधी दिला जाईल आणि हा नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक राहील. अन्यथा जो आयोजकांचा निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. सलामीची जोडी मैदानात सर सुनील मालवणकर आणि नॉन स्ट्राईकला अक्षय घाटवळ मैदानात पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर आजचा स्पर्धेतील हा शेवटचा दिवस. काजरावाडी ग्रीन पार्क मैदानातील रंगलेली ही स्पर्धा टेनिस क्रिकेट डॉटच्या माध्यमातून आपण पाहतोय, अनुभवतोय. खास करून कारगिल हॉटेलचे मालक विनोदजी खानलकर यांचं आपण ऋणी आहोत, कारण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा स्पॉन्सर झाली आहे. लाईव्हसाठी सुरेख कामगिरी म्हणावी लागेल. आणि सामन्याला सुरुवात होते. शाहिद होलसेकर पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानात पाहायला मिळतो आणि समोर ज्याच्या बॅटमधून एक हाफ सेंचुरी निघाली आहे तो सुनील मालवणकर सर मैदानात पाहायला मिळत आहेत. निर्धारित 6 षटक, हाय व्होल्टेज सामना. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, पडल्यावर अतिरिक्त उंची आणि बीट करतोय आणि निर्धाव चेंडूने शाहिद होलसेकर सामन्याची सुरुवात करताना पाहायला मिळते. 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिला जातोय पंचांकडून. इथे मात्र शॉर्ट आर्म पुल पाहायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवर आक्रमण केलं जात आहे. चेंडू जातोय ओव्हर द रोप, सीमा रेषा पार. 6 धावांसाठी एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय सुनील मालवणकर याच्या बॅटमधून. सध्याच्या हंगामात बहरदार फलंदाजी पाहतोय आपण सुनील मालवणकर यांच्या बॅटमधून. तीच आपल्याला आज इथे काजरावाडी ग्रीन पार्क मैदानात अनुभवायला मिळते. संघाचा आयकॉन, संघाचा कर्णधार सुनील मालवणकर आजगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या चेंडूवर आक्रमण करायला सुरुवात केली आहे. सांघिक धावफलक 6 धावसंख्या पहिल्या षटकात पाहायला मिळतंय. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर शाहिदवर आक्रमण करायला सुरुवात झाली आहे. वैयक्तिक 1 षटकार पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडूला उडवलं जात आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा
लांब लांब आणि खूपच लांब 6 धावांसाठी बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत. सुनील मालवणकर यांच्या बॅट मधून काय फलंदाजी पाहायला मिळते. सांघिक धावफलक 12 या धावसंख्येवर पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू असं वाटलं होतं की नियंत्रित गोलंदाजी चालली आहे. त्यानंतर मात्र सुनील मालवणकरचे 2 नेत्रदीपक फटके सरळ सीमारेषा पार 12 धावसंख्येसाठी पाहायला मिळते. स्कोरबुक सुरेख फलंदाजी 3 चेंडू आणि 12 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला मॅन फ्रॉम शिरोडा अक्षय घाटवळ. पुन्हा एकदा मोठा फटका काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जातोय लांब लांब 6 धावांसाठी. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक नम्र विनंती आहे, जे चेंडू बाहेर जात आहे ते कृपया शोधून लगेच टाकायचे आहेत. ही आपल्याला नम्र विनंती आहे. आपली स्पर्धा आहे, आपलं सहकार्य खूप लाख मोलाचं असेल याची विनंती घ्या आणि सहकार्य करा. बॅक टू बॅक 3 मोठे फटके निघतायत ते सर सुनील मालवणकर यांच्या बॅट मधून आणि सांघिक धावफलक 18 धावसंख्येवर पोहोचते. शाहिद होलसेकर दरम्यान विहान स्पोर्ट संघाचे जे ओनर आहेत ते उर्मिला परब यांचे आगमन होते. हार्दिक स्वागत मॅडम आपलं या व्यासपीठावर. आणि निर्धाव चेंडू एक पाहायला मिळतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना तब्बल 3 षटकार निघतायत आणि सांघिक धावफलक 18 धावसंख्येवर पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती सर सुनील मालवणकर यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडूला उडवला जात आहे समोरच्या दिशेने. बघता बघता चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. काय फलंदाजी पाहायला मिळते ती. पहिला क्वालिफाय सूरज नाईक यांच्या मालकीचं सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आणि सांघिक धावफलक पोहोचते ते पहिल्या षटकाच्या सांगीतीनंतर 24 धावसंख्या. पहिल्या सेमीफायनल मध्ये प्रवेश तुम्ही बोलता. स्पर्धेत पाहिलं तर सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार पहिला संघ आपण मूर्ती मानगाव सरवाडी सूरज नाईक यांच्या मालकीचा क्रिकेट संघ जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. आणि स्पर्धेदरम्यान बिहान स्पोर्ट साळेल अगदी ओनर उर्मिला परब मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे अगदी सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा. उर्मिला परब मॅडम. दरम्यान पाहायला मिळत आहेत ते मयूर स्पोर्ट्सचा चे ब्रँड अँबॅसेडर सुनील मालवणकर ज्याच्या बॅट मधून आपण 4 षटकार पाहिलात. आणि अक्षय घाटवळ दोन्ही मयूर स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. सुरेख कामगिरी करतायत. सांघिक धावफलक 24 धावसंख्या पहिल्या षटकाच्या सांगतीनंतर. म्हणजे सुरुवात तर धुवाधार पाहायला मिळत आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानात पाहायला मिळतोय भूषण. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. प्रथम नाणेफेक विन होऊन क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पाहायला गेलं तर आमंत्रित केलं फलंदाजीसाठी आणि सुनील मालवणकरचे 4 नेत्रदीपक फटके. आणि टायमर चालू आहे. उगाच वेळ घालवू नका कारण 30 मिनिटं प्रत्येक इनिंगला दिलेली आहेत. त्यानंतर आयोजन समितीचा जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात पाहायला मिळते भूषणकडून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडा खाली राहिलेला चेंडू जातोय यष्ट्यांच्या मागे दर्पणच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची सुरुवात पाहायला मिळते. सांघिक धावफलक मात्र बिनगडी बाद 24 धावसंख्या आजगाव संघाची स्थिरावताना पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी नॉन स्ट्राईकला सुनील मालवणकर कडून पाहताय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. चेंडू जातोय ओव्हर द रोप सीमारेच्या पार 6 धावांसाठी. म्हणजे 5वा षटकार पाहायला मिळतो या इनिंग मधला. दुसऱ्या षटकामध्ये सांघिक धावफलक वाढलं जात आहे. पोचतंय 30 धावसंख्या. काय फलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज मयूर स्वेटचे ब्रँड अँबॅसेडर पूर्णपणे काजरावाडी ग्रीन पार्क मैदानामध्ये षटकार आणि षटकार मध्ये डील करताना पाहायला मिळत आहेत. सांघिक धावफलक 30 धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद. काय सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये सुनील मालवणकर यांच्या बॅट मधून 4 षटकार निघाले. त्यानंतर भूषणवर आक्रमण करायला सुरुवात करतोय तो अक्षय घाटवळ मॅन फ्रॉम शिरोडा. सुरेख फलंदाजी.
सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. वापसी करणारी गोलंदाजी भूषण कडून 22च्या स्वरूपात 1 धावसंख्या मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा प्रयत्न फसतोय आणि स्ट्राईक वर पाहायला मिळतोय सुनील मालवणकर, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 4 षटकार निघाले आहेत. अजूनही 2 मोठे फटके येतील का या ओव्हर मध्ये पाहावं लागेल. इथे मात्र थोडीशी दिशा भटकणारी गोलंदाजी. पंच या चेंडूला दंडित करतायत, अर्थात स्क्वेअर चेंडू अर्थात नो चेंडू स्कोर बुक वर पाहायला मिळतोय. नो चेंडू अर्थात फ्री हिटचा चेंडू. एक मोठा फटका सुनील मालवणकर यांच्या बॅट मधून येईल का. कॉमेंट बॉक्स जवळ यायचं. दरम्यान नितीनजी गोलतकर, इथे आपली आवश्यकता आहे, फॉर्म बॉक्स मध्ये यायचं आहे, आपल्याला विनंती आहे. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे अक्षरशः दोन्ही फलंदाज गोलंदाजीवर तुटून पडताना पाहायला मिळत आहेत. सांघिक धावफलक 32 धावसंख्या. येणारा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल आणि समोर त्याच्या बॅट मधून 4 षटकार निघाले आहेत. 5वा षटकार येईल का, भूषणवर आक्रमण केलं जाईल का पाहावं लागेल. 3 चेंडूंचा खेळ संपतोय. दुसऱ्या ओव्हर मध्ये सांघिक धावफलक 32 धावसंख्या धावफलकावर. थोडासा खाली राहिला चेंडू होता, गती परिवर्तन केलं गेलं आणि निर्धाव चेंडू फ्री हिटचा चेंडू पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ संपतोय. सांघिक धावफलक 32 धावसंख्या. सुनील मालवणकर 8 चेंडू आणि 24 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळत आहेत. अक्षय घाटवळ 3 चेंडू 6 धावसंख्या. फुलटॉसचा चेंडू, त्याला उडवला जात आहे समोरच्या दिशेने. चेंडू जातोय बघता बघता पुन्हा एकदा सीमारेषा पार. 6 धावांसाठी म्हणजे सुनील मालवणकर यांच्या बॅट मधून 5वा षटकार निघतोय आणि ओव्हर चालू आहे फक्त दुसरी आणि सांघिक धावफलक पोहोचता येते 38 धावसंख्या. काय फलंदाजी पाहायला मिळते सर सुनील मालवणकर यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. चेंडू जातो ओव्हर द रोप, सीमारेषा पार. 6 धावांसाठी म्हणजे वैयक्तिक 6 षटकार निघते सुनील मालवणकर यांच्या बॅट मधून आणि सांघिक धावफलक 44 धावसंख्या. 2 षटकांची सांगता होते आहे. 10 चेंडू आणि 36 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळत आहेत सर सुनील मालवणकर. साथीला अक्षय घाटवळ पण चांगली फलंदाजी करतायत. 6 धावसंख्येवर खेळतायत. 2 षटकांची सांगता होते आहे. सांघिक धावफलक 44 धावसंख्या. अति महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. पाहायला गेलं तर वेताळेसर आजगाव संघ काय फलंदाजी करतोय आणि थोडीशी गोलंदाजीमध्ये कमतरता पाहायला मिळते ते विहान स्पोर्ट्स साळेल संघाची. सुनील मालवणकर यांचे 148 धावसंख्या होत आहेत. म्हणजे जो टॉपर आहे या स्पर्धेतील ते 11 रन्साने मागे आहेत. नक्कीच टॉपर होतील का या सामन्यामध्ये. सांघिक धावफलक 44 धावसंख्या. 2 षटकांची सांगता होत आहे. सुनील मालवणकर वैयक्तिक 10 चेंडू 36 धावसंख्या. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय डेनिस फर्नांडिस. कसं प्रकारचं षटक असेल तिसरं, कारण सुनील मालवणकर अक्षरशः गोलंदाजीवर तुटून पडले आहेत. 10 चेंडू 36 धावा वादळी खेळी पाहायला मिळते. 44 धावसंख्या. सांघिक धावफलक स्कोर बुकवर बिनगडी गमावल्यानंतर सुरेख सुरुवात पाहायला मिळते. वैयक्तिक 6 षटकारांचे खेळतायत ते सुनील मालवणकर. स्ट्राईकला अक्षय घाटवळ. तिसरं षटक हाताळतायत. निर्धारित 6 षटकांचा सामना आहे. सामना पोचतोय पहिल्या इनिंगचा मध्यांतावर, अर्थात तिसऱ्या षटकामध्ये डेनिस फर्नांडिस पाहायला मिळतोय. 44 धावसंख्या धावफलकावर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडूला उडवलं जात आहे. डॅनिसचं स्वागत करतोय अक्षय पहिल्याच चेंडूवर. काय फलंदाजी पाहायला मिळत आहे. चेंडू जात आहे ओव्हर द रोप, सीमारेषा पार. 6 धावांसाठी. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांकडून अक्षरशः तुटून पडले आहेत. सांघिक धावफलक 50 धावसंख्या. बिनगडी बाद. वेताळेश्वर आजगाव संघ. अक्षय घाटवळ पुन्हा एकदा चेंडूला स्लाइस करतोय. चेंडू जातोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, ताबा घेतोय, परतवा करतोय. 1 धावसंख्या स्कोर बुकवर पाहायला मिळते.
तिसरं षटक पहिल्या चेंडूवर आक्रमण करायला सुरुवात केली होती ती अक्षयने आणि वैयक्तिक 6 षटकारांनी खेळतायत ते सर सुनील मालवणकर स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आणि 36 धावसंख्येवर खेळतायत. सांघिक धावफलक आजगाव संघेची 51 धावसंख्या धावफलकावर. डॅनिस फर्नांडिस तिसरं षटक हाताळतायत. पहिल्या चेंडूवर एक षटकार निघालेला आहे. इथे मात्र थोडासा खाली राहिलेला चेंडू निर्धाव चेंडू स्कोअर बुकवर पाहायला मिळतोय. नक्कीच नियंत्रित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतो आहे. वापसी करणारी गोलंदाजी पाहायला मिळते ते विहान स्पोर्ट्स साळेल संघाकडून डॅनिस फर्नांडिस यांच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ संपतोय. तिसऱ्या षटकातील 51 धावसंख्या धावफलकावर. सुनील मालवणकर पाहतायत आपण. इथे मात्र शॉट ऑन फुल पाहायला मिळतोय. चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषा पार 4 धावांसाठी. मगासपासून कुठेतरी षटकारांची आतिषबाजी चालू होती. इथे मात्र एक चौकार पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक पोहोचतोय 55 धावसंख्या. दरम्यान नितीनजी गोलतकर सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 40 या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळत आहेत ते सर सुनील मालवणकर. अक्षय घाटवर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 13 धावसंख्या. डॅनिस फर्नांडिस आतापर्यंत ओव्हरमध्ये 11 धावसंख्या खर्च करतोय. प्रथम नाणेफेक विन झाला होता तो विहान स्पोर्ट्स साळेल संघ. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पाहायला गेलं तर फलंदाजी धुवाधार पाहायला मिळते. लांबून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो विकेट किपरच्या हातामधून थोडासा निसटतोय आणि निर्धाव चेंडू बऱ्याच कालावधीनंतर आपल्याला स्कोअर बुकवर पाहायला मिळते. 55 धावसंख्या स्कोअर बुकवर लागतंय. षटक चालू आहे अजूनही. तिसरं षटक. डॅनिस फर्नांडिस अजूनही 11 धावसंख्या खर्च करतोय. अजूनही षटकातील तिसऱ्या एक चेंडूचा खेळ शिल्लक. एक मोठा फटका सुनील मालवणकर यांच्या बॅट मधून येईल का? आणि तो मोठा फटका येतोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा ओव्हर द रोप सीमा रेषा पार 6 धावांसाठी आणि सांघिक धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावसंख्या. आणि पुढील 3 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय आमचे मित्र श्री नितीनजी गोलतकर यांना आणि मी आपली थोड्या वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो, मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी कृपया चेंडू घेऊन यायचे आहेत. सहकार्य करायचे. मंडळाचे कार्यकर्ते साई परब, चंदन बगडे, उमेश कोलार, इतर सर्व कार्यकर्ते प्रणय कृपया चेंडू घेऊन यायचे. 3 ते 4 चेंडू बाजूला गेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद जनार्दन. अगदी अंतिम दिवशी आज आपण पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात अगदी वळतोय. महत्वपूर्ण सामना विहान स्पोर्ट साळेल विपक्ष संघ आपण देतोय वेताळ स्पोर्ट आजगाव संघ. या दरम्यान मात्र एक सुरेख देखणा फटका. गली पॉइंटच्या डोक्यावर चेंडू जातोय. सीमारेषेचं उल्लंघन करेल. आला या षटकातील पहिला षटकार. सदुसष्ट धावा स्कोरबोर्डवर. पहिल्याच चेंडूवर आलाय षटकार. यानंतर मात्र येणाऱ्या 5 चेंडूवर देखील फुलटा चेंडू अगदी फुलटोल वसूल केलाय. गावकरणाच्या डोक्यावरून असुरेख आलाय अक्षय गटवळ्याच्या बॅट मधून. दिमागदार RSPL षटकार. काय फलंदाजी चालली आहे मैदानामध्ये. आतापर्यंत तर विचार केला दोन्ही फलंदाजांचा तर अक्षय गाठवळ आणि सुनील मालवणकर यांनी अक्षरशः मैदानामध्ये कहर केलाय. आग ओकणारी फलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. या दरम्यान मात्र थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. जोपर्यंत बॅकअप येईल फील्ड करून थ्रो दिला जाईल. दुहेरी आकडा आणि या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या देखील 75 धावा बिनगडी बाद. सुनील मालवणकर अगदी तर पाहिलं तर 14 चेंडूमध्ये 46 धावा आणि त्यानंतर त्यापेक्षाही आत्मशिपाची करणार दिसतोय. 8 चेंडूमध्ये तब्बल 27 धावा. अकुटापद चेंडू गली पॉइंटच्या दिशेने डीपच्या दिशेने प्रोटेक्शन नाही. चेंडू जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाईल थर्डमॅनचा बॅकअप करून फील्ड करून थ्रो देईल. तिहेरी धावसंख्येने मात्र सांघिक धावसंख्या परावर्तित होईल ते म्हणजे 78 धावा. 14 चेंडू मध्ये 46 धावांची आत्तषबाजी सुनील मालवणकरने केली आहे. गोलंदाजी मार्कवर पार्थ दिसतोय आपल्याला.
46 धावांची आतषबाजी आणि त्यानंतर आला एक दिमागदार कणकणीत षटकार. या स्पर्धेतील अगदी दुसरी हाफ सेंचुरी आपल्या नावावर करतोय सुनील मालवणकर. या स्पर्धेतील तब्बल 15वी हाफ सेंचुरी, 15वं अर्धशतक. या खेळपेटीचा या मैदानाचा जर विचार केला गेला तर अगदी फलंदाजीला पोषक असणारी ही खेळपट्टी. सुनील मालवणकर 15 चेंडूमध्ये तब्बल 52 धाबा. स्कोरबोर्डवर जर नजर टाकली तर 84 धाबा स्कोरबोर्डवर. या दरम्यान मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. खेळाडू येतोय, जोपर्यंत बॅकअप करेल, फील्ड करून थ्रो देईल. 2 धाब्यांच्या मदतीने सांघिक धावसंख्या देखील परावर्तित होईल, ती म्हणजे 86 धाबा. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या जर आपण स्कोरबोर्डवर पाहिली तर 86 धाबा. पहिल्या षटकामध्ये 24 धाबा, त्यानंतर आल्या 20 धाबा, त्यानंतर 17 आणि चौथ्या षटकात आल्या तब्बल 25 धाबा. सुनील मालवणकर याच्या स्ट्राईक रेट बद्दल आपण जर चर्चा केली तर या टुर्नामेंट मध्ये 4 मॅचेस मध्ये 166 धाबा आतापर्यंत त्याने आपल्या खात्यात जमा केल्यात. आणि स्ट्राईक रेटचा जर विचार केला गेला तर 251.52चा स्ट्राईक रेट. अगदी वादळी खेळी आपल्याला मैदानामध्ये दिसतंय. आणि पहिल्या दिवशी आपण ज्यावेळी सुनील मालवणकरची चर्चा केली होती त्यावेळी सुनील मालवणकरचा शब्द होता, या सीझन मध्ये आम्ही सरापणे प्रॅक्टिस केली नाही, सराव केला नाही. पण स्ट्राईक रेटचा विचार केला आणि या स्पर्धेतील जर सुनील मालवणकरची खेळ जरी आपण पाहिला तर सुनील मालवणकर त्याच्यासाठी सरावाची गरज नाही. अगदी मैदानामध्ये केव्हाही येऊन उभे करा, चौकारात षटकार अगदी लिलाया टोलवण्याची क्षमता राखून असलेला हा फलंदाज. 86 धाबा स्कोरबोर्डवर. डॅनिस फर्नांडिस येते गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 17 धाबा खर्ची घातल्या होत्या, पण महत्वाची जबाबदारी काय असेल ती जोडी फोडणं. अगदी सुरेख फटका, देखणा फटका, टॅप केला जातोय थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू, पण थोडीशी आउटफील्ड स्लो आहे तिथे आणि त्यामुळे मात्र चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करण्यापासून थोडासा वंचित राहतोय. दरम्यान मात्र 2 धाब्यांच्या मदतीने 88 धाबा स्कोरबोर्डवर. खेळपट्टीचा जर आपण अंदाज घेतला तर पावसाच्या सरी ज्यावेळी पडतात, पाऊस ज्यावेळी पडतो त्यावेळी या अप्पर कटला बरेच षटकार आपण अक्षय गायकवाडच्या बॅट मधून देखील पाहिले होते. आलाय का मोठा फटका, मिस टायमिंग फटका, क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपला जाईल आणि ज्या विकेटची प्रतीक्षा होती ज्या विकेटसाठी डॅनिस फर्नांडिसच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता, ही विकेट मात्र घेतोय अक्षय गायकवाड. अगदी रेवता संघातले 3 खेळाडू एकाच वेळी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने सुनील मालवणकर गोलंदाजी मार्कवर दिसतोय, डॅनिस फर्नांडिस आणि जो झेल आता टिपलाय तो देखील रेवता संघातला खेळाडू. अगदी जिल्ह्याभरातील एक मोठी नामांकित नावं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या स्पर्धेत RSPLच्या निमित्तानं ग्रीन पार्कच्या या 13 मैदानावर दिसत आहेत. न्यू बॅटर आपल्याला मैदानामध्ये दिसतोय सचिन आचरेकर. सन्मान्य प्रसादची चौबी आपल्याला विनंती आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. RSPLच्या निमित्तानं अंतिम दिवशी आपलं देखील शुद्ध सुमनाने सहर्ष स्वागत. आमचे मित्र प्रसाद चौबी आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. 11 चेंडूमध्ये 32 धावांची एक मॅरेथॉन खेळी. अक्षय घाटवळ माघारी परतला आणि त्यानंतर न्यू बॅटर देखील मैदानामध्ये. मालवण तालुक्यातील अजून एक वलयांकित नाव सचिन आचरेकर. अकोट टप्प्याचा चेंडू, या चेंडूवर देखील 1 धाव घेतली जाते. एका धाब्याच्या मदतीने सांघिक धावसंख्या जर केलं पुढे सरसावल 89 धावांवर. पहिल्या 4 षटकांचा जर विचार केला गेला तर 5वें षटक मात्र किफायतशीर म्हणावं लागेल. डॅनिस फर्नांडिसचं कमबॅक करण्याची खरं तर गरज होती विहान स्पोर्ट साहिल संघाला आणि कमबॅक करण्यासाठी कर्णधार या नात्याने चेंडू सोपवला गेला डॅनिस फर्नांडिस याच्या हातामध्ये आणि आतापर्यंत या 3 चेंडूमध्ये 3 धाबा खर्ची घातल्यात. मिस टायमिंग फटका, स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय, अगदी झेल लिलाया टिपला जातोय. डॅनिस फर्नांडिस अगदी विश्वास सार्थ करणारी ज्या विकेटची आवश्यकता होती, नितांत आवश्यकता होती आणि ती कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानामध्ये. सुनील मालवणकर देखील माघारी परतल्यानंतर 17 चेंडूमध्ये मॅरेथॉन 54 धावांची खेळी. अगदी टाळ्यांचा गजर होतोय.
वेताळ स्पोर्ट आसगाव संघाकडून तर ज्या प्रकारची फलंदाजीची अपेक्षा होती मैदानामध्ये ती अपेक्षांची पूर्तता मैदानामध्ये सुनील मालवणकर सर यांच्याकडून. धावसंख्या स्कोर बोर्ड जर आपण पाहिली तर 89 धावा, त्यासाठी सलामीची जोडी देखील माघारी परतले. अगदी सर्वश्रेय डॅनिस फर्नांडिस याचं नेत्रदीपक गोलंदाजी आणि कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्या संघाला मी म्हणेल अवघी या सामन्यामध्ये परत घेऊन येतो हा गोलंदाज. आतापर्यंत 3 धावा देखील खर्ची घातल्यात आणि सलामीचे दोन्ही फलंदाज सुनील मालवणकर त्यानंतर अक्षय गाठवे यांना देखील माघारी परतवलंय. पृथक्करणावर जर आपण नजर टाकली तर आतापर्यंत 20 धावा खर्ची घातल्यात, पण 2च्या महत्वाच्या विकेट होत्या त्या अगदी आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. डॅनिस फर्नांडिस न्यू बॅटर देखील मैदानामध्ये. रोहन लोणे शिवडगावचा सुपुत्र याचं देखील नाव देखील आदराने घेतलं जातं. पहिला दाखवटा चेंडू झेल टिपण्याची एक नामी संधी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये अगदी अलगद विसावतोय आणि सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी गारद करतोय डॅनिस फर्नांडिस. प्रतीक ना गवंडे ना प्रतीक राणे कुंभार अजून एक मालवण तालुक्यातील वलयांकिता प्रतीक राणे कुंभार माठ गावातून हा विलंब करणारा खेळाडू स्ट्राईक वर दिसेल. त्यापर्यंत मात्र मैदानामध्ये काय घडते. डॅनिस फर्नांडिस आतापर्यंत या षटकामध्ये 3 गडी गारद करतोय आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि डॅनिस साठी एक असेल सुवर्ण संधी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवण्याची. अगदी सुरुंग लावतोय वेताळेश्वर आसगाव संघाच्या खेम्याला, कारण 2 फलंदाज माघारी आणि त्यानंतर एक न्यू बॅटर देखील मैदानामध्ये. हॅट्रिकची संधी खराब क्षेत्ररक्षण म्हणेल मी, कारण ज्या प्रकारची खेळपट्टी आहे वेट करणं कुठेतरी महागात पडतं. अगदी चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी चेंडूवर येणं गरजेचं होतं. शेवटच्या चेंडूवर आलाय एक दिमागदार चौकार आणि त्यानंतर मात्र बऱ्याच कालावधीनंतर स्कोर बोर्डवर देखील आकडा कोरला जाईल, तो म्हणजे 93 धावांवर. अगदी श्रीकृष्ण खानोलकर यांचं देखील आगमन होतोय. स्कोरिंग काउंटिंग आपण त्यांच्या मार्फत या स्पर्धेच्या निमित्ताने देखील पाहतोय. अगदी थोड्याच वेळा स्कोरिंग काउंटिंग देखील त्यांच्या मार्फत देखील सुरू होईल. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 93 धावा स्कोर बोर्डवर. अंतिम षटक, निर्णायक षटक, फायनल टोटल ठरवणारं षटक. विहान स्पोर्ट साहिल संघाला किती धावा सोमेवा लागतील हे ठरवणारं षटक गोलंदाजीच्या मार्गावर आपल्याला दिसतोय. देवेंद्र आकोटपाचा चेंडू अगदी पुल केला जातोय आणि पुल होतोय सक्सेसफुल. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. आलाय RSPL दणदणीत खणखणीत षटकार. 99 धावा स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा आकोटपाचा चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. आलाय सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार. ज्या प्रकारची गोलंदाजी डॅनिस फर्नांडिसने केली होती ना, कमबॅक करून दिलं होतं, पण त्यानंतर अगदी त्याच्यावर सपशेल पाणी फिरवताना दिसतोय हा गोलंदाज. ज्या प्रकारची आखूटप्प्याची गोलंदाजी मैदानामध्ये आणि त्यासाठी माझं दंडित करणं गरजेचं आणि तो दंडित केलं जात आहे फलंदाज सचिन आचरेकर याच्याकडून. सलग 2 चेंडूवर 2 षटकार. दबाव असेल या गोलंदाजावर. हा देखील षटकार. अगदी षटकारांची हॅट्रिक केली जाते. गोलंदाजच्या डोक्यावर लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. आलाय RSPLचा हा दणदणीत कणकणीत षटकार. एकशे 11 धावा स्कोर बोर्डवर. काय फलंदाजी करतोय सचिन आचरेकर, सुनील मालवणकर आणि त्यानंतर अक्षय गाठवे माघारी परतल्यानंतर एक मोठी धुरा, एक मोठी जबाबदारी खांद्यावर होती आणि अगदी जबाबदारी सक्षमपणे पार पाडताना दिसतोय. त्यानंतर चेंडू अगदी डोक्याच्या वरून पंचांचा इशारा येतोय 1 बाउन्सर आणि त्यानंतर एक अवंतर धाव देखील. धावसंख्या होते ती म्हणजे 112 धावा 3 गड्याच्या बोपतल्यानंतर. प्रोजेक्टेड स्कोरवर जर आपण नजर टाकली तर 123 ही धावसंख्या दाखवतोय, पण मी म्हणेन त्यापेक्षाही जास्त धावसंख्या जमवण्याची क्षमता आहे सचिन आचरेकर का ज्यावेळी स्ट्राईकवर दिसतोय.
एक धाव तर घेतली जाते, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि काय सुरेख क्षेत्ररक्षण देखील मैदानावर पाहायला मिळतंय. प्रत्येक वेळी सांगतो क्रिकेटचे 3 क्षेत्र, गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, पण सर्वोच्च क्षेत्र क्षेत्ररक्षण. ज्याच्या वेळी क्षेत्ररक्षण ढिलाई होते, सुमार दर्जाचं होतं, त्यावेळी मात्र गोलंदाजीचं पृथक्करण बिघडतं. हा देखील सुरेख चेंडू, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न राहतोय सचिन आचरेकर याचा, त्यासाठी देखील विकेट देखील बहाल केली जाते रनआउटच्या स्वरूपात. न्यू बॅटर देखील आपल्याला मैदानामध्ये थोड्याच वेळात दिसेल, पण सचिन आचरेकर शेवटच्या चेंडूवर देखील स्ट्राईक घेतोय. मनशा असेल मनामध्ये शेवटच्या चेंडूची सांगता मात्र चौकार किंवा षटकार एक मोठ्या फटक्याने करावे, आणि ज्या 113 धाबा स्कोरबोर्डवर लागल्यात त्यामध्ये अजून 4 किंवा 6 धाबांची भर घालावी. अंतिम चेंडू, एक फायनल टोटल ठरवणारा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर दिसतोय आपल्याला देवेंद्र. स्ट्राईकवर सचिन आचरेकर. डॉट चेंडूने या इनिंगची समाप्ती होते, या षटकाची समाप्ती होते. स्कोरबोर्डवर जर धावसंख्या जर आपण पाहिली तर 113 धाबा, यासाठी 4 फलंदाज देखील माघारी परतले, पण ज्या विस्फोटक फलंदाजीसाठी अपेक्षा होती, सलामीची गरज होती, ती विस्फोटक सलामी अगदी आपण मैदानामध्ये पाहिली. अक्षय घाटवळ आणि सुनील मालवणकर या पूर्ण स्पर्धेमध्ये या जोडीची चर्चा, कारण ज्या प्रकारची विस्फोटक फलंदाजी पूर्ण स्पर्धेमध्ये हे दोन्ही फलंदाज करतायत. अगदी वेताळशिवार स्पोर्ट आजगाव संघासाठी एक समेटची बाजू. त्या दरम्यान मात्र 6 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 113 धाबा स्कोरबोर्डवर, 114 धाबा करायच्या आहेत विहान स्पोर्ट साहिल संघाला. येणाऱ्या 6 षटकांमध्ये कोणता संघ या मॅच मध्ये हवी होईल आणि तिन्ही क्षेत्रामध्ये दर्जेदार कामगिरी करून विजयशी संपादन करून सेमीफायनलच्या दिशेने आगेकूच करेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होतोय बदल. येत आहेत अगदी आपल्या मालवणीचा बुलंद आवाज बादल चौधरी सर, आणि मी थोड्या वेळासाठी नितीन गोलतकर आपल्या सर्वांची रजा घेतोय. विनंती असेल मंडळाचे कार्यकर्ते जे चेंडू आपल्या जवळ आहेत ते अंपायर जवळ द्यायचे आहेत. धन्यवाद. दरम्यान यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे सृष्टी स्पोर्ट्स नेमळे संघ वर्सेस श्री स्वामी समर्थ दोडामार्ग संघ. दोन्ही संघाचे संघ कर्णधारांनी नाणेफेकसाठी लगेच यायचं आहे. तसे सृष्टी स्पोर्ट नेमळे संघाच्या खेळाडूंनी कॉमेडी बॉक्सच्या राईट साईडला यायचे आहे. धन्यवाद. ओव्हर टू यू बादल सर. धन्यवाद नितीन, धन्यवाद जनार्दन, धन्यवाद समीर. नमस्कार देवबरा करो गावाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या तेरसे बांबार्डे केंद्रावर तुमचा सगळ्यांचा अगदी मनाकाळजा असून हात जोडून स्वागत असा. रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 शेवटचा दिवस, आणि या स्पर्धेच्या निमित्तान या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सिद्धू काळे यांचं आपण मंचावर स्वागत करूया. सिद्धू काळे, तुमका विनंती आहे मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न होता. खास दोडामार्ग वरसून आपल्या दोडामार्गच्या दोन्ही टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित असणारे सिद्धू काळे ते क्रिकेट बरोबर कबड्डीचे सुद्धा चाहते असत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांच्या मालकीचे कबड्डीचे टीम सुद्धा खेळताना दिसतात. ते सिद्धू काळे, अगदी मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातली पहिली लढत होती ती गाजवली राजाराम गवसने. 16 बॉल मध्ये नाबाद 49 धावांच्या जोरावर 107 धावांचा डोंगर उभं करून त्रिमूर्ती माणगाव संघाने पहिली लढत जिंकली. आणि त्यानंतर दुसरी लढत संकेत केरकर यांच्या मालकीचा वेताळेश्वर आजगाव संघ ज्यांनी केली पहिली बॅटिंग. सुनील मालवणकर आणि अक्षय घाटवळचा तुफानी फलंदाजीच्या जोरावर 113 रन्सांचा डोंगर. दुसऱ्या बाजून उर्मिला परब यांच्या मालकीचा विहान स्पोर्ट साहिल संघ. या दोन्ही टीमने या मोसमामध्ये खूप दर्जेदार कामगिरी केली. वेताळेश्वर आजगाव संघाबद्दल जर बोलायचा झाला तर थंडर क्लब तळवणे या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये तो संघ पोहोचलेलो आणि वेताळेश्वर आजगाव संघाने त्या संघाचा उपविजेतेपद सुद्धा मिळवलेला. दुसऱ्या बाजून विहान स्पोर्ट साहेल संघाचा जर विचार केलो तर नुकतीच संपलेली मयूर स्पोर्ट्स स्पर्धा या स्पर्धेच्या सेमीफायनल पर्यंत संघ होतो. आणि त्याचबरोबर
हडीगाव आयोजित 1,00,000 रुपयांच्या स्पर्धेचा विजेतेपद सुद्धा याच विहान स्पोर्ट साळेल संघाच्या नावावर असा. त्याचबरोबर देवली चषकाचा विजेतेपद सुद्धा उर्मिला परब यांच्या विहान स्पोर्ट साळेल या टीमने मिळवला. 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर, दोन्ही टीमला दोन्ही गावांका वेगवेगळी सांस्कृतिक परंपरा लाभलेली साळेल गावची सुप्रसिद्ध महिला बुवा अंकिता गावडे जिने अनेक डबल बारीमध्ये साळेल गावचं नाव रोशन केला. आणि आजगावचा जर विचार केला तर एकापेक्षा एक दर्जेदार दशावतार कलाकार असत, भजनी बुवा असत, मृदंगमणी असत, पण त्याचबरोबरीन माझ्यासारख्या अनेक समालोचकांनी समालोचक होण्याचा स्वप्न ज्यांचा आवाज ऐकान बघितला ते समीर पांढरे सर ज्या गावचे सुपुत्र त्या आजगाव टीमचा मैदानावर स्वागत असा. 114 करूचे असत आणि 114 जर करूचे असले तर पहिल्या ओव्हरीच्या पहिल्या बॉल पासून मैदानावर तुमका गदा पर्व लावचा लागतला आणि ती गदा घेऊन मैदानावर सज्ज असा विहान स्पोर्ट साळेल संघाचो गदाधर नितेश मांजरेकर. नितेशला साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन आकाश मसूरकर आणि या पहिल्याच बॉलवर फ्लिक आणि काय शॉट होतो बघा. एफर्टलेस एका म्हटला जाता. नितेशने फक्त चेंडूच्या टप्प्याकडे लक्ष दिलो आणि चेंडूवर फ्लिकचो एक सुंदर दर्जेदार फटको. स्वागत केला सौरभचा. सौरभ नाईक शिरोड्याचा सुपुत्र बॉलिंग मार्कवर गोपाळ भट्टा त्या मुशीत तयार झालेलो खेळाडू. पहिल्या बॉलवर सिक्सर. फुल टॉस. नितेशने फुल टॉस घेतलं बॅटवर लॉंग डायरेक्शन फिल्डर चेंडूच्या खाली आणि या बॉलवर नितेश फुल्ली लॉस. यापूर्वी 100 पैकी 95 वेळा या फुल टॉसवर त्यांनी सिक्सर मारले पण सौरभ नाईक पहिलो सिक्स खाल्ल्यानंतर दुसरो सिक्सर तो सहज देणार नाही कारण त्याचो गुरु इतको भारी असा त्यावरतून तुमका कळताल किती तयारीचो असा. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट.in वर ज्या आक्रमक सुरुवातीची गरज होती ती सुरुवात तर नितेशने दिली मात्र ही सुरुवात तशीच पुढे ठेवणं गरजेचा. सुनील मालवणकर तुमका स्क्रीनवर दिसतलो यष्ट्यांच्या पुढे असा नाही यष्ट्यांच्या मागे असू नये मैदानावरच्या खैल्याही कोपऱ्यात जरी तो असलो ना तरी त्याचा अस्तित्व आणि मैदानावरचं त्याचं वावर सुनील मालवणकर या नावाची पावर दाखवण्यासाठी पुरेसो. यष्ट्यांच्या समोर तो इलो स्टंपच्या समोर इलो आणि स्पर्धेतली 15वी हाफ सेंचुरी आणि वैयक्तिक दुसरी त्यांनी आपल्या नावे केली. त्याला साथ दिली अक्षय घाटवळ. अक्षय घाटवळ या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिलो खेळाडू त्यांनी 6 किंवा 8 ओव्हरीच्या मॅच मध्ये सेंचुरी आपल्या नावावर केली. या दोघांची जबरदस्त बॅटिंग जुळलेली केमिस्ट्री आणि या केमिस्ट्रीमुळे बदललेलो समोरच्या टीमचा इतिहास. एज दुसरी स्लिप आणि विकेट किपर या दोघांच्या मधून चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने एक सिंगल या बॉलवर धावसंख्या 7 वर असा. संघाचो कर्णधार संघाचो नायक आयकॉन खेळाडू दर्पण आचरेकर मैदानावर. जोपर्यंत दर्पण आचरेकर आणि आकाश मसूरकर ही जोडी असताना तोपर्यंत नक्की संधी असतली धावांच्या पाठलागाच्या दिशेन चांगल्या सुरुवातीची. येलोवर फुल टॉस मिड ऑनच्या दिशेन बघता बघता चेंडू सीमा पार. नम पार्वती पते हर हर महादेव. RSPL सिक्सर. 13 धावफलक 114 करूचे असत. ज्या आकाशच्या फलंदाजी बद्दल आपण बोललो होतो तो पहिलो सिक्सर आकाशच्या बॅट मधून सुरुवात आकाशने दमदार केली घाऊक स्वरूपाची आणि त्या सुरुवातीवर अजून एक कळस चढवलो. बॅकफुट पंच लॉंग ऑफ क्लिअर करत चेंडू सीमावर पार. RSPL षटकार. आकाश मसूरकर द्वारिका स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर असा आणि आज अगदी तशीच कामगिरी त्याच्याकडून गरजेची असा अपेक्षित असा. या आखूड टप्प्याच्या चेंडूवर डीप मिड विकेट क्लिअर करत चेंडू परत एकदा पार मोठ्या पार आणि गडग्या पार. डायरेक्ट चंद्रार. RSPL षटकार. पहिल्या ओव्हरीचा खेळ सरला पाव षटकार. 25 रनसर. 3 बॉल मध्ये सलग 3 सिक्सर आकाश मसूरकरचे. सुरुवात षटकारान झाली त्यानंतर विकेट मिळवली सौरभने पण शेवटच्या 3 बॉलवर मात्र आकाश मसूरकर नावाचा वादळ. 6 बॉल मध्ये 4 सिक्सर. दर्पणचो एक सिंगल
पहिल्या ओव्हरीचा खेळ एका गड्याच्या मोबदल्यात 25 रनचावर. एक आक्रमक बॅटिंग झाली होती पहिल्या इनिंग मध्ये. 125 150 जातले असे वाटत असताना शेवटच्या 2 ओव्हरी मात्र गोलंदाजांनी नियंत्रण मिळवलं आणि त्यामुळे जी धावसंख्या 120-30च्या पुढे जातली असं वाटत होता ती धावसंख्या सीमित 113 रनचावर. आमचे टीम ओनर असत विहान स्पोर्ट्स सायलेज संघाचे टीम ओनर उर्मिला परब मॅडम, तुम्ही स्क्रीनवर असत. एकदा विनंती, जरा हात दाखवा आमच्या कॅमेराकडे. मॅडम अगदी मनपूर्वक स्वागत, धन्यवाद मॅडम. क्रिकेटच्या मैदानावर एखादी आमची भगिनी टीम ओनर म्हणून जेव्हा उभी राहताना आमच्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे, कारण पुरुष प्रधान या खेळामध्ये आता आमचे भगिनी सुद्धा आपलं नाव लौकिक सिद्ध करताना. बॉलिंग मार्कवर अरफाज हुलसेकर. देवगड जामसंडे जो खेळाडू असा, देवगडचो हाप्पू संभू तुमका माहिती असा, देवगडचे डबल बारी तुमका माहिती असत, देवगडचे क्रिकेट स्पर्धा तुमका माहिती असत, पण या देवगडच्या खेळाडूकडे लक्ष द्या. अराफत होलसेकर लीग स्टेजचे सगळे स्पर्धा यांनी गाजवले आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. चतुरस्त्र गोलंदाजी म्हणजे काय, अचूक टप्प्याची बॉलिंग म्हणजे काय, बॅट्समनचं खुट्टो करणं म्हणजे काय, या सगळ्या ज्यांनी दाखवलं होतं अराफत. पहिलं बॉल डॉट, पण त्यानंतर मात्र दर्पण आचरेकर या खेळाडू तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. चेंडू गेला सीमा पार, RSPL षटकार. 31 धावफलक 31, 114 तो पाठलाग. आणि दर्पण आचरेकर मालवण तालुक्यातले आचरे या गावतो खेळाडू असा. टेनिस क्रिकेट बरोबर लेदर क्रिकेट सुद्धा खेळलो आणि सिंधुदुर्गातली महाराष्ट्रातली सगळी मैदाना, त्याचबरोबर गोवा असतात, कर्नाटक आणि थेट गुजरात पर्यंत सुद्धा ज्यांनी क्रिकेट खेळला. त्या दर्पणवर आज लक्ष असा सगळ्यांचं. संघाचो आयकॉन खेळाडू असा, कॅप्टन सुद्धा असा. समोर एक युवा खेळाडू देवगड जामसंडेचो अराफत होलसेकर आणि समोर अचरा मालवणचो दर्पण. काय बॉल होतो बघा यो, वाईट बॉल इलो. पंचांचो डिसिजन अगदी लगेच अराफतने रिव्ह्यू घेतलो. ज्या प्रकारे बॉल हैसून पडान गेलो, या बॉलचा कौतुक असा. बॉलची जी लेंथ होती ती खूपच सुंदर होती, अर्थात लाईन खय असा या जागेवरच सांगणं कठीण, कारण कॉमेंट्री बॉक्स डीप मिडविकेटच्या बाहेर असा आणि या जागेवरसून बॉलची लाईन कळणं कठीण. बघूया डिसिजन या बॉलवरचो. बॉल टप्पो पडल्यानंतर अतिरिक्त उसळी आणि वाईट बॉल. गोविंद उर्फ बंटी केरकर पंचांच्या भूमिकेत असत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पहिले पंच जे वायवा एक्झाम पास असत आणि हो अनुभव त्यांचो. नॉन स्ट्रायकर एंड पंचांच्या जागेवरसून रिव्ह्यू लॉस झालो आणि या पुढची पूर्ण इनिंग तुमका विदाउट रिव्ह्यू खेळायचा असा. रन झाले 32. अजून एक शॉर्ट पिच, आखूड टप्प्याचा बॉल होतो, गती मात्र तुलनेत थोडीशी कमी होती. डॉट बॉल समाप्त झालो. धावसंख्या स्थिरावली 32 वर. पहिल्या ओव्हरीमध्ये 25 झाले आणि या ओव्हरीच्या 3 बॉलवर फक्त 7 रन. अराफतने वापसी मिळवून दिली की काय. अजून शेवटचे 3 बॉल. या ओव्हरीच्या आधीची जी ओव्हर होती शेवटच्या 3 बॉलवर आकाश मसूरकरचे सलग 3 सिक्सर आणि दर्पणला त्या आकाशच्या कामगिरीची ओढूची लागतली, कित्ते गिरवचे लागतले. रन झाले 32. करूचे असत 114. थोडस स्टान्स बदललो दर्पणने. चेंडूच्या टप्प्यापर्यंत जात खूप सुंदर शॉट सजवलो. डीप मिडविकेटच्या छपरावर चेंडू सीमारेषा पार. वडाची साल पिंपळात आणि पिंपळाची साल वडात. RSPL षटकार. दर्पणचा शॉट बघा. tenniscricket.in 22 लाख सबस्क्रायबरचो टप्पो अगदी हल्लीच पूर्ण केला tenniscricket.in ने. आणि tenniscricket.in ने जे स्पर्धा गाजवली ना, असं म्हटलं आता की टेनिस क्रिकेटने स्पर्धा लाईव्ह केली की स्पर्धा आपोआप गाजता. असाच एक रेकॉर्ड असा इंडिया कपचा. पहिली स्पर्धा, ज्या स्पर्धेक 10 लाख हिट्स मिळाले. युट्यूबवरची पहिली स्पर्धा ज्याका 10 लाख हिट्स मिळाले tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केलेली. यावेळी बॅटची बाहेरील कडा शॉर्ट पाईन लेगच्या दिशेने जोपर्यंत अक्षय घाटवळ जातलो, चेंडू अडवतलो, एक सिंगल मिळालो. धावसंख्या 39. दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल शिल्लक असा. दुसऱ्या ओव्हरीच्या शेवटच्या बॉल साठी अराफत होलसेकर बॉलिंग मार्कवर. देवगड जामसंडे चला लवकर जाग्यावर चला, कारण तुमच्यासाठी 6 ओव्हरचे मॅच ठरवले. प्लेयरांका खेळाडूंका 6 ओव्हरच्या मॅचचा अनुभव मिळायचो, यासाठी शेवटच्या दिवशी 6 ओव्हरचे मॅच आणि ते पूर्ण करणं खेळाडू म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी. दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल 39 for 1.
लिडिंग एज डीप थर्ड मॅन वर प्रोटेक्शन तर असा सौरभ नाईक जोपर्यंत येता फील्ड करता अक्षयकडे इलो थ्रो. एका सिंगल निशी 2 ओव्हरींचो खेळ समाप्त झालो. रन झाले 40. 20 धावांची सरासरी करूचे असत 114 आणि 114 पाठलाग आकाश मसूरकर 4 बॉल मध्ये 19 रन. दर्पण आचरेकर 6 बॉल मध्ये 14 रन. स्वागत करूया सिद्धू काळे यांचा. खास दोडामार्ग वरसून या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे आमचे मित्रवर्य, क्रिकेट कबड्डी दशावताराचे चाहते असत. मी विनंती करतोय उत्कृष्ट समालोचक, एक तरल लेखक, आमचे मित्रवर्य, मालवणी भाषेचे पुरस्कर्ते, पर्यावरणवादी लेखक नितीन गोलतकर, तुमच्या शुभ हस्ते स्वागत करूचा सिद्धू काळे. वेलकम सिद्धू, मनपूर्वक तुमचं स्वागत. 114 करूचे असत आणि बॉलिंग मार्कवर येतो ओमकार. तोपर्यंत पुढच्या मॅचचा टॉस पिंटो नाईक यांच्या मालकीचो श्री स्वामी समर्थ दोडामार्ग संघ आणि सागर घोगळे यांच्या मालकीचो सृष्टी स्पोर्ट नेमळे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असलेली टॉस साठी सज्ज राहा. आयकॉन खेळाडू गणेश करंगुटकर आणि आयकॉन नारायण बगडे कॅप्टनला सज्ज ठेवा टॉस साठी. यानंतरची पुढची लढत. जाऊया मैदानावर. ओमकार तळगावकर बॉलिंग मार्कवर. मालवण वायरीच्या या खेळाडून सुरुवात केली. लंगऑफच्या दिशेने पहिल्याच बॉलवर संधी निर्माण केली विकेटसाठी आणि ही दुसरी विकेट. आकाश मसूरकर माघारी परतलो. यापूर्वीच्या ओव्हर मधले डॉट बॉल थोडस प्रेशर क्रिएट करून गेले आणि त्या प्रेशर खाली ही विकेट दिली आकाश मसूरकरची. जो सेट वाटत होतो तो आकाश माघारी. त्यानंतर मैदानावर पसरलेली शांतता. 114 रन्स करूचे असत आणि 114 रन्स करताना एक भागीदारी गरजेची असा आणि ही भागीदारी करण्याच्या इराद्यान मैदानावर हुजैर साथ देतलो दर्पणला. 40 धाबा 2 विकेट. तिसऱ्या ओव्हरीचं पहिलं बॉल समाप्त. ओमकार तळगावकर वायरीच्या या खेळाडून सुद्धा खूप प्रभावित केला संपूर्ण स्पर्धेत. रबर बॉल टेनिस बॉल मध्ये वायरी टीमचं नाव खूप अग्रक्रमान घेतला जाता. खास करून एक गाव एक टीम संघ जेव्हा म्हणतो ना तेव्हा आवर्जून डोळ्यासमोर तारकर्ली, तेरसे बांबार्डे, वायरी या टीमची नावं आवर्जून येत असतात शिरोडा या टीमच्या बरोबरीत. त्याच वायरीचो खेळाडू उझेर पहिल्या बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न. अक्षयचा विकेट किपिंग स्टंपच्या मागे. अक्षय गाठवळ अनुमाने सीमा रेषेवर खास करून काऊ कॉर्नर लॉंग ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करताना जास्त दिसता, पण यावेळी स्टंप्सच्या मागे तो असा. रबर बॉल क्रिकेटमध्ये स्टंप्सच्या मागे आणि स्टंप्सच्या पुढे ही वेगळी जबाबदारी आणि अगदी निवडक खेळाडूंना ही दोन्ही प्रकारची जबाबदारी चोख जमता त्यामधलाच एक नाव. ओमकार पुढचा बॉल दर्पणसाठी. दर्पण थोडं मागे गेलो. दोघांच्या मधोमध पडलेलो झेल. आमच्या स्कोररचे जे कमेंट ऐकले असतात या बॉलवरचे तर भल्या भल्या कॉमेंटेटरांचा करिअर बर्बाद झाला असता. 2 खेळाडूंच्या मधोमध खरा तर ह्यो झेल टिपणं गरजेचं असता, पण त्यासाठी कॉलिंग महत्वाचा. अक्षयचा कॉलिंग नव्हता, त्यामुळे ओमकारने प्रयत्न केलो नाही आणि त्या सुटलेल्या झेलाचे परिणाम बघा. जर झेल टिपलो असतो तर स्ट्राईक रोटेट झाली नसती आणि कदाचित त्यानंतर तर सिक्सर बसलो नसतो. उझेरने आगाज केलो. मी इलाय मैदानावर आणि मोठा जरी टार्गेट असला तरी माझे इरादे सुद्धा मोठे असत. अपचमच्या बाहेर बॉल. उझेर 6 फुटांची उंची, बॉडी स्ट्रेच केली आणि जो बॉल त्या कमरेच्या वर जाणार होतो तो शॉर्ट पिच बनवलो. एक सुंदर सिक्सर. रन झाले 48. बॅकफुटवर जात खेळलो फटको. मिड ऑनच्या दिशेने एक सिंगलची फक्त अपेक्षा असतली, जोपर्यंत लॉंग ऑन वरसून मालवण आणि सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचं वंडर बॉय जे का म्हटलं जाता सुनील मालवणकर. आणि समीर सुनीलचा वय जसा जसा वाढताना तसो तसो तो अजून तरुण होता. युवा खेळाडूंका सुद्धा लाजवीत अशी त्याची कामगिरी अजूनच बहरत येत. आणि सुनील तू असोच बहरत रवाचो गुलमोहरा सारखो.
49 या धावसंख्येवर हुक करण्याचा प्रयत्न डीप लाईनच्या दिशेने सचिन चेंडूच्या खाली कॅप्टन डिपार्ट्स दर्पण आचरेकर माघारी परतले 3 ओव्हरची संगता झाली 49 रन्सावर करूच्या असेल 113 या ओव्हर मध्ये इक्वेशन जबरदस्त प्रकारे बदलला ओमकार तळगावकर मॅन फ्रॉम वायरी पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट मिळवली शेवटच्या बॉलवर विकेट मिळवली फक्त 9 धावांचा खर्च केलो आणि आपल्या टीमला वापसी मिळवून दिली 16.33 चा करंट रन रेट जा तुमका वाढवता लागताना 21.67 पर्यंत उरलेल्या 3 ओव्हरींसाठी आणि ह्या रन रेट वाढताना की नाही या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होणारा बदल ऐकूया आवाज समालोचक आणि बुवा समीर राणे पण तोपर्यंत करूया टॉस पुढच्या मॅच साठी श्री स्वामी समर्थ दोडा मार्ग बनाम सृष्टी स्पोर्ट्स निमणे दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती आपण टॉस साठी यावं सिद्धू काळे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय न्यू बॅटर शाहिद होलसेकर कॅप्टन नारायण बगळे गणेश कनगुटकर बोथ कॅप्टन्स आर रेडी फॉर नेक्स्ट बॅटल द कॉइन इज रेडी टू स्पिन It is a call from Narayan. It's 10. Ganesh, you have won the toss. Decision. Bat first. O to Samirane. धन्यवाद बदल सर निर्धाव चेंडू आलाय पहिलाच गोलंदाज अरफात होलसेकर हुजेर मुचावर आहे नॉन स्ट्राईक एंड वरती शाहिद होलसेकर ही जोडी मैदानावरती द्वारिका स्पोर्ट ब्रँड अँबॅसिडर मिस्टर हुजेर स्ट्राईक एंड वरती यावेळी पाहिलं तर मिस्टर स्ट्रोक आलाय सिंगल धाव घेतली जाते परंतु स्ट्राईक रोटेट होत राहणे आणि धावबादची विकेट नॉन स्ट्राईक एंडवरती विकेट मात्र गमावावी लागली आहे शाहिद होलसेकर यांना माघारी परतावायला गेल पैकी अचूक होती सृष्टी स्पोर्ट्स नेमळे सर्व खेळाडू विनंती आपण समालोचन कक्षाच्या अगदी उजव्या बाजूला येऊन कर्णधारांना भेटायचंय सृष्टी स्पोर्ट्स नेमळे अरफात होलसेकर विचार करायला गेलं तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल पहिल्या षटकात धावा खर्च केल्या 15 धावा खर्च केल्या होत्या परंतु त्यानंतर दुसरे षटक हाताळत असताना पहिला चेंडू निर्धाव आलाय त्यानंतर एक धाव घेतली दुसरी धाव घेत असताना विकेट आली आहे नवीन फलंदाज डॅनिस फर्नांडिस कमालीची गोलंदाजी या सामन्यात पाहायला मिळाली आहे अगदी सेमीफायनलचं तिकीट मिळवून देणारा हा संघ आहे जो संघ हा सामना जिंकेल त्याची लढत त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघासोबत पहिली सेमीफायनल आपण पाहणार आहोत स्पर्धेदरम्यान आमचे शुभचिंतक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठी मानाची अजून एक मोठी स्पर्धा छत्रपती चषकाचे प्रमुख आयोजक सन्माननीय बबलू कुबल यांचे देखील या ठिकाणी आगमन होते विनंती सर आपण मान्यवर कक्षेत येऊन स्थानापन्न व्हा एसटी रक्षकाकडून फंबल बाईट स्वरूपात एक धाव घेतली जाते आणि एका धावेने सांघिक धावफलकावरती बदल सांघिक धावफलक 51 धावा बाईट स्वरूपाची एक धाव आणि सांघिक धावफलकावरती घडलेला बदल आपण पाहतोय 4 गडी बाद 51 रिक्वायर्ड रन रेट हळूहळू आता वाढत चाललंय 114 धावांचा पाठलाग करायचा आहे आतापर्यंत धावफलकावर फक्त 51 धावा पाहायला मिळते चौथं षटक चालू आहे अगदी VN स्पोर्ट्स साळेल क्रिकेट संघासमोर काय तुटून फलंदाजी केली होती वेतळेश्वर स्पोर्ट आजगाव क्रिकेट संघाने जबरदस्त चेंडू आउटसाइड ऑफ स्टोन चेंडू पिचिंग झाला आणि त्यानंतर चेंडू खेळत असताना थोडेसे दूर राहिलेत फलंदाज डॅनिस फर्नांडिस निर्धाव चेंडू 4 चेंडू हाताळलेत आणि पाहिलं तर होकी एकच धाव खर्च केली आणि एक धाव बाईट स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ऍड केली गेली आहे अरफात होलसेकर यावेळी मात्र नो बॉलचा इशारा एक्स्ट्रा स्वरूपाची धाव आणि फ्री हिटची संधी देखील असणार आहे डॅनिस यांना चेंडू स्किड झाला एका बहुतेक वेळा विचार केला तर ओला चेंडू हातातून निसटतो आणि तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळते अरफात यांच्याकडून VN स्पोर्ट्स साळेल आणि बेतळेश्वर आजगाव क्रिकेट संघ दोन्ही संघाचा विचार केला तर चांगला खेळ पाहायला मिळालाय पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला श्री स्वामी समर्थ दोडामार्ग आणि दुसऱ्या दिवशी क्वालिफाय झाला
सृष्टीस्फोट नेंबळे अशी लढत यानंतर आपण पाहणार आहोत. समोरच्या दिशेने फटका अगदी हिरवाळीला कुरवाळत जाणारा फटका. लॉंग ऑफला प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षक आहेत सिंगल धाव. एका धावेने सांघिक धाव फलक 53-53. 4 गडी बाद 53. आकाश मसरूकरने जो स्टार्ट दिला होता त्या स्टार्टला कंटिन्यू करणं गरजेचं होतं, परंतु आकाश आणि दर्पण बाद झाल्यानंतर कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी मैदानावर होऊ लागली आहे. आता परफेक्ट मिडल होत नाहीये चेंडू, कारण थोडा दबाव आहे फलंदाजी करणाऱ्या संघावरती. तो दबाव आता मैदानात पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त. 54 धावा धावफलकावर. इथून पुढे पाहिलं तर अजून 60 धावांची गरज आहे आणि 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू 60 धावा. पहिले चेंडूवर जरूर षटकार पाहायला मिळाला दुसऱ्या डावातील, परंतु त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकात देखील रोखला गेलाय. विहान स्पोर्ट्स साळेल क्रिकेट संघ अगदी पाहिले तर पहिल्या दिवसात सलग 2 सामने विजयी होऊन अगदी क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरला, परंतु या सामन्यात पाहायला गेलं तर वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघ अक्षय घाटवळ, सुनील मालवणकर यांची जबरदस्त सलामी आणि त्यानंतर सचिन आचरेकरची फलंदाजी मैदानावरती कामी ठरते आहे. उर्वरित 12 चेंडू आणि 60 धावांची गरज. गोलंदाज मॅन फ्रॉम देवली मिस्टर सचिन आचरेकर. स्ट्राईकला मॅन फ्रॉम रेवतळे डेनिस फर्नांडिस. नॉन स्ट्राईक एंडवरती नेरूर दुर्गावाड उजीर मुजावर. अगदी पावसाची हजेरी नसल्यामुळे एक बाजली पाणी मैदानावरती प्रत्येक सामन्यात 2 षटका झाल्यानंतर आणि पाऊस काल होता तरी देखील पाणी जे त्या बादलीला नाराज व्हायला दिलं नाहीये. पाऊस असताना देखील बादली मैदानात आली आहे, पाऊस नसताना देखील आली आहे. परंतु पाहिलं तर प्रत्येक मंत्री हा 5 वर्षांनंतर बदलत असतो, परंतु आमचे पाणी पुरवठा करणारे मंत्री 5 दिवसात जवळजवळ 20 तरी बदलले आहेत. पहिल्या दिवशी साईवरती जबाबदारी होती, त्यानंतर अंकुश भांबर्डेकर, ललित बगळे, अक्षय मांजरेकर, बरेच मंत्री बदलले आहेत पाणी मैदानावरती देणारे. या सगळ्याच्या हळदणकर देखील पाहायला मिळालेत. 1 धाव आणि एका धावेने 54. यस, पराग शेने याला विसरून चालणार नाहीये. पराग शेने सर, बादल सर विचार केला पराग शेनेचा, यावेळी मात्र नो बॉल आणि त्यावरती धाव घेतली जात नाही. नो बॉलची एक्स्ट्रा स्वरूपाचा चेंडू हाताळला गेलाय. फुलटॉस चेंडू होता. बदल सर, आपण पराग शेने चर्चा करत होतो. पराग शेने मागच्या रविवारचा जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्कृष्ट पखवाज वादक राजू सावंत यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त पराग शेनेने एकल वादन म्हणजे सोलो वादन केलं आणि एवढं जबरदस्त त्याचं सोलो वादन. गुरुवर्य त्याचे अजय पेडणेकर यांच्यासोबत त्यांचा कार्यक्रम होता. जबरदस्त कार्यक्रम पाहायला मिळाला. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळलेत. चेंडू सीमारेषा पार होतोय. षटकार, प्लेटचा चेंडू आणि त्याच्यावरती अगदी स्ट्रेट ग्राउंड फटका पाहायला मिळाला. फलंदाज डॅनिस यांच्या बॅटमधून षटकार. बासष्ट धावा धावफलकावर. 62. यावेळी फ्लिक केलंय. मनगटाच्या साह्याने टोलावले चेंडूला. अगदी पाहिलं तर स्क्वेअर सीमारेषा पार. चौकार. 66 धावा धावफलकावर. 114चा पाठलाग मैदानात. 66 धावा आतापर्यंत धावफलकावरती, परंतु अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे विहान स्पोर्ट साळेल क्रिकेट संघाला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज. यावेळी मात्र थोडासा शरीरापासून दूर राहून खेळलेला हा फटका. तडमॅन क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो सक्सेस झालाय. दुसरी धाव घेतली जाते आणि 2 धावांनी सांघिक धावफलकावरती बदल. 68 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. सचिन आचरेकर 14 धावा खर्च करतायत. गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली विहान स्पोर्ट्स साळेल क्रिकेट संघाची. नाणेफेक जिंकून प्रथम स्वीकारलं होतं क्षेत्ररक्षण आणि ते करत असताना 113 धावा तब्बल खर्च केल्या पहिल्या 6 षटकांमध्ये. परंतु धावांचा पाठलाग करत असताना स्टार्ट चांगला होता, परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी थोडं नाराज केलंय. कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी अपवाद ठरते वेताळेश्वर आजगाव क्रिकेट संघाची. यावेळी मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सुनील मालवणकर झेल खाली आलेत. विकेट आली आहे. उजीरला माघारी परतावं लागतंय. 5वा धक्का फलंदाजी करणाऱ्या विहान स्पोर्ट साळेल क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत. मॅन फ्रॉम हडी मिस्टर अमोल गावकर मैदानात.
सामन्यावरती मजबूत पकड पाहायला मिळते ती म्हणजे वेताळेश्वर स्पोर्ट आजगाव क्रिकेट संघाची. सुनील मालवणकर, अक्षय घाटवळ, त्यानंतर सचिन आचरेकर यांची फलंदाजी अगदी खूप काही सांगून गेली आहे या सामन्यात. पाच गडी बाद 69, अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजून 45 धावांची गरज. 6 चेंडू 45 धावा. डेनिस फर्नांडिस स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती अमोल गावकर. गोलंदाज अनवर शेख. कधी पहिल्या सामन्यात पाहिलं तर अनवर पहिल्या सामन्यापासून चांगली कामगिरी करतोय या स्पर्धेत. अनवरचा पहिला चेंडू अगदी लॉंग ऑफ पर्यंत चेंडूला टोलावलाय. क्षेत्ररक्षक आहेत, परती करतील तोपर्यंत एकच धाव. सामन्यावरती मजबूत पकड. वेताळेश्वर स्पोर्ट्स आजगाव क्रिकेट संघ अगदी विजयाच्या समीप पाहायला मिळतोय. परंतु हा विजय देखील त्या संघाला सहजासहजी मिळू देणार नाही, अशा इराद्याने फलंदाजी करावी लागणार आहे. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 43 धावांची गरज. एकतर्फी होत चाललेला हा मुकाबला हळूहळू मैदानावर पाहायला मिळतोय. विहान स्पोर्ट्स साळेल क्रिकेट संघाची फलंदाजी तेवढीशी खुश करणारी नाहीये, थोडीशी नाराजी व्यक्त करणारी फलंदाजी मैदानात. सामन्यातील औपचारिकता तेवढी बाकी. बरोबर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक मैदानात. अगदी नवीन सामना मैदानावर आपण पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ दोडामार्ग आणि त्यांच्या विरुद्ध सृष्टी स्पोर्ट्स नेमळे क्रिकेट संघ. दोडामार्ग क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न. अगदी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. सिंगल धाव आणि एका धावेने संघ एक धाव पल्लक 73 धावा. नारायण बगळे, सिद्धेश बगळे इलेक्शन मोड वरती पाहायला मिळणार आहेत. आणि तोपर्यंत मात्र मोठा फटका असून आलाय, परंतु हा फार उशीर आलेला फटका. विहान स्पोर्ट्स साहिल क्रिकेट संघाचे फलंदाज डॅनिस यांच्या बॅटमधून 79 धावा. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू पाहिले तर व्हाईट बॉल. 80 धावा धाव पलकावर. अनवरचा सामना असला की बरेच फॅन फॉलोअर्स उपस्थित असतात मैदानावरती आणि यावेळी मात्र चांगला फटका आलाय. एक क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. षटकाराने विजयावरती शिक्कामोर्तब नाही करता आले. विहान स्पोर्ट्स साळेल क्रिकेट संघाला पराभूत होतोय आणि या स्पर्धेत सहभाग दर्शवण्याबद्दल विहान स्पोर्ट्स साळेल टीम ओनर उर्मिला परब मॅडम आपले मनापासून धन्यवाद. आपणास विनंती, आपण आपला सहभाग सन्मान व्यासपीठावरती येऊन स्वीकारायचा आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय वेताळेश्वर स्पोर्ट आजगाव क्रिकेट संघ आणि पहिली सेमीफायनल लढत आपण मैदानावरती पाहणार आहोत. त्रिमूर्ती मानगाव आणि त्यांच्या विरुद्ध वेताळेश्वर स्पोर्ट्स आजगाव क्रिकेट संघ. नवीन सामना मैदानावर चालू होतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करताना सृष्टी स्पोर्ट्स नेमळे क्रिकेट संघ. विनंती असेल आपण एका लाईन मध्ये मैदानावरती प्रवेश करायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि फलंदाजी आपण पाहणार आहोत श्री स्वामी स्पोर्ट दोडामार्ग क्रिकेट संघाची.